नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांपासून आपण तृतीय वर्ष कला म्हणजेच BA मराठी या वर्गाच्या पेपर क्रमांक 4 भाषा विज्ञान या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांची आपण ओळख करून घेत आहोत। आज एका नवीन घटकाला आपण सुरुवात करत आहोत आणि तो म्हणजे रूपिम किंवा पदिम विचार। तो रूपिम किंवा पदिम विचार हा नेमका काय आहे, तर यासाठी आपल्याला मागच्या काही भागांकडे देखील जावं लागतं किंवा त्याची उजळणी आपल्याला करावी लागते। मग आपण आतापर्यंत भाषा विज्ञान म्हणताना भाषा विज्ञान म्हणजे नेमकं काय, त्याच्यामधली भाषा, तिची स्थूल केली जाणारी व्याख्या आणि शास्त्रीय स्वरूपामध्ये केली जाणारी व्याख्या नेमकी काय आहे, अशा अनेक बाबींचा आपण विचार केलेला आहे, आपण त्या जाणून घेतलेल्या आहे। इथे मी आपल्याला या पार्श्वभूमीवर ही आठवण करून देऊ इच्छिते की तिथे आपण भाषेची व्याख्या करताना आपण ज्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत त्यामधली एक व्याख्या आपण घेतलेली आहे, ती म्हणजे मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींची सार्थ व अन्वित रचना म्हणजे भाषा। म्हणजे आपण असं म्हटलेलं आहे की भाषा ही कशी तयार होते, एकदम काही तयार होते का, तर नाही। तर भाषा ही काय आहे, तर एक रचना आहे। म्हणजेच काय, म्हणजे माणूस मुखावाटे आधी आपल्या काही ध्वनी निर्माण करतो। म्हणजे जसं आपण वेगवेगळे ध्वनी त्यावेळेस पाहिलेले आहे, कुणी हसताना हा 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 असं हसतं किंवा कुणी बोलताना सुद्धा त त त प प प वगैरे असं करतं। हे सगळे काय आहे, तर ध्वनी आहे। या ध्वनींमधून आपल्याला कुठलाही अर्थबोध होत नाही। म्हणजे काहींचं मी असंही सांगितलेलं आहे की काहींचं नेमकं रडणं चालू आहे की हसणं चालू आहे हेही बऱ्याचदा आपल्याला समजत नाही। कारण काय, तर त्यांच्या मुखावाटे ते ध्वनी बाहेर पडतात, ते एक प्रकारे अर्थहीन किंवा अर्थरहित असतात, त्याला असा कुठलाही स्पेशल अर्थ नसतो। आणि म्हणून म्हणजे अशा ध्वनींपासून मग पुढे ज्या काही रचना होतात त्या रचनांतूनच आपल्याला अर्थ कळत जाऊ शकतो। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या टप्प्यावर होत जाणारी रचना आणि मग त्याच्यामधून जी शेवटची रचना आपण म्हणतो ती निर्माण होते, तिला आपण भाषा म्हणतो। मग म्हणजे भाषा निर्माण होण्याचे वेगवेगळे स्तर आहेत किंवा वेगवेगळ्या पातळ्या आहेत, वेगवेगळे म्हणजे स्तर आहेत। त्याच्यामधला पहिला स्तर आपण म्हणू ध्वनी। म्हणजे मानवी मुखावाटे काही ध्वनी बाहेर पडतात, काही उच्चार केले जातात। हे उच्चार करताना भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच उच्चारांचा विचार केला जातो आणि मग अशा उच्चारांना किंवा अशा ध्वनींना आपण स्वन म्हटलेलं आहे। त्या स्वनाची आपण ओळख करून घेतलेली आहे। या स्वनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकारे उच्चार होतात, त्यांचे वेगवेगळे गट आपल्याला करावे लागतात किंवा भाषाशास्त्रामध्ये केले जातात, त्याला स्वनिम म्हटलेलं आहे, हेही आपण पाहिलेलं आहे। म्हणजे ध्वनी नंतर येते म्हणजे ती पातळी किंवा स्तर, तो म्हणजे स्वनांचा। मग अशा स्वनांचा परत पुढचा स्तर कोणता, तर शब्द। म्हणजे या स्वनांना एकत्र करून, म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण उदाहरणं पाहिलेली आहे की समजा कान, कान असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला कान म्हटल्यानंतर मग कुठला तरी कान आपल्याला आठवायला लागतो किंवा आपल्या नजरेसमोर येतो। मग कपाचा कान असेल, माणसाचा कान असेल किंवा असा काही। पण त्यालाच जर आपण कोण म्हटलं तर कोण म्हटल्यानंतर कान आपल्याला म्हणजे नजरेसमोर येत नाही, तर कोण कोण म्हटल्यानंतर आणखीन वेगळं काही, मग तो मेंदीचा कोण असेल, त्रिकोणाचा कोण असेल वगैरे, तर हे आपल्या नजरेसमोर येतं। म्हणजे ध्वनी बदलले किंवा ध्वनींची ती रचना बदलली की लगेच त्या शब्दाचं किंवा निर्माण होणाऱ्या त्या रचनेचं रूप जसं बदलतं तसं अर्थसुद्धा बदलतो आणि त्यामुळे स्वन हे अर्थभेद करण्यास मदत करणारे असल्याचं आपण पाहिलेलं आहे। मग अशा या स्वनांची जी वेगवेगळी रचना होते, मग आपण तेव्हा असंही पाहिलेलं आहे की कान, कान म्हणताना आपण कोणते ध्वनी घेतलेले आहे, क अधिक आ अधिक न अधिक अ, म्हणजे असे 4 ध्वनी आपण घेतलेले आहे। पण या 4 ध्वनींचेच वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी किंवा रचना आपण केली की वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपल्याला मिळतात, वेगवेगळे अर्थ देणाऱ्या। मग
कानची म्हणजे कानच्या ऐवजी कणा, किंवा म्हणजे नाक, अशा पद्धतीने सुद्धा रचना आपल्याला मिळतात. म्हणजे त्या 4च ध्वनींपासून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनू शकतात. आणि अशा शब्दांच्या पुढची रचना म्हणजे कोणती? मग या शब्दांच्या पुढे त्या शब्दांचे एकमेकांमध्ये काही संबंध जोडून वाक्य बनवलं जातं, किंवा आधी पदबंध म्हणजे वाक्यांश ज्याला आपण म्हणतो तो बनतो, त्याच्यानंतर वाक्य बनतं, वाक्याचा परिच्छेद बनतो, परिच्छेदाची एक सलग अशी रचना म्हणजे ज्याला आपण भाषा म्हणू शकतो, किंवा प्रकरण, लेख वगैरे असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने पुढे पुढे बनत जाताना आपल्याला दिसतं. आपण या सगळ्या रचनांविषयी एक स्थूल किंवा तोंड ओळख म्हणून माहिती घेतलेली आहे. इथे मी फक्त आठवण तुम्हाला करून दिली की भाषा म्हणजे काय आहे, एक रचना आहे. मग त्या रचनेचा पहिला स्तर म्हणजे कोणता? तर आपण म्हणू ध्वनी, त्यानंतर स्वन, त्याच्यानंतर शब्द. आता इथे आपल्याला लक्षात येतं की स्वनाच्या पातळीवर आपल्याला अर्थाचा बोध होत नाही, परंतु जेव्हा त्याच्यापासून शब्द बनतो तेव्हा त्याच्यापासून अर्थ आपल्याला मिळायला लागतो. आत्ताच आपण बघितलं की म्हणजे क अधिक आ अधिक न अधिक अ या 4 ध्वनींचे जेव्हा वेगवेगळे शब्द बनतात तेव्हा त्या वेगवेगळ्या शब्दांची जशी रूपं बदलतात तसे अर्थ सुद्धा बदलताना आपल्याला दिसतात. म्हणजे शब्दाच्या स्तरावर अर्थाची जोड मिळताना आपल्याला दिसते. आणि म्हणून जसं आपण स्वनाच्या पातळी म्हणजे रूपाच्या पातळीवर पर्यंतचा एक विचार आपण केला स्वनिम विचारामध्ये, तसं आता या स्वनांच्या रचनेला जोड मिळून, अर्थाची जोड मिळून आणखीन एक वेगळा स्तर आपल्या समोर येतो. आणि म्हणून म्हणजे इथे रूप आणि अर्थ या दोन्हींनी मिळून बनलेल्या शब्दाचा पातळीवरचा एक वेगळा विचार आपल्याला करावा लागतो. यालाच म्हटलं जातं रूपीम किंवा पदिम विचार. आता रूपीम किंवा पदिम असं का म्हटलं मग शब्द असून सुद्धा? तर याचंही आपल्याला नीट स्पष्टीकरण झालं पाहिजे. मी इथे दिलं आहे बघा की शब्दालाच पुढे काय म्हटलंय? रूप किंवा पद. आणि या रूपा किंवा पदापासूनच पुढे बनले आहे ते रूपीम किंवा पदिम ह्या संकल्पना. मग या संकल्पना आपल्याला समजून घेतल्या पाहिजे, म्हणजे मग आपल्याला रूपीम किंवा पदिम विचार हा नेमका काय आहे, त्याच्यामध्ये कशा कशाचा विचार करायचा आहे किंवा केला जातो, तो का करायचा हे आपल्याला समजू शकतं. तर बघा की मी असं म्हटलं की ध्वनींपासून मग पुढे शब्द, स्वनांपासून बनतात ते शब्द, आणि या शब्दांपासून पुढे वाक्य किंवा वाक्यांश, वाक्य असं बनत जातं आणि ज्याला आपण भाषा म्हणतो ती अस्तित्वात येते. तर अशा या शब्दांचं म्हणजे शब्दांपासूनच पुढे भाषा बनते असं जर आहे, तर मग रूप किंवा पद असे शब्द का वापरले परत? तर याचं कारण म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की स्वनांच्या पुढची रचना शब्द असं आपण म्हणत असलो तरी खऱ्या अर्थाने स्वनांच्या पुढची रचना म्हणजे शब्द नाही, तर त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे रूप किंवा पद, किंवा ज्याला रूपिका किंवा पद असं म्हटलं जातं. मग असं का ही म्हणजे हे मधली रचना का आपण म्हणजे वापरायची किंवा का आपण लक्षात घ्यायची? तर याचं कारण म्हणजे शब्द हा रूप किंवा पदापेक्षा आणखीन काही वेगळा आहे किंवा वेगळी संकल्पना आहे. उदाहरणार्थ बघा मी इथे काही शब्द लिहिलेले आहेत. घोडा, घोड्यांचे, घोड्यांसाठी, घोडेस्वार, घोडे मैदान, हे खरं तर सगळे शब्दच आहे. पण हे सगळे शब्द असून सुद्धा जर आपल्याला कोणी असा प्रश्न विचारला की हे सगळे शब्द, मग सगळे शब्दच जर आहे तर मग सगळे शब्द एकाच शब्दापासून बनलेले किंवा एकाच शब्दाची रूपं आहे असं म्हणायचं आहे का? किंवा मग जर तुम्हाला तसं म्हणायचं नसेल, एकाच शब्दाची रूपं नाही, हे वेगवेगळे शब्द आहे असं जर म्हणायचं असेल, तर मग या शब्दांमध्ये नेमका काय संबंध आहे? असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आपल्याला नेमकेपणाने उत्तर देता यावं लागतं. जर आपल्याला असं म्हणायचं असेल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर असं द्यायचं असेल, पहिला प्रश्न आहे की हे सगळे म्हणजे सगळे शब्द एकाच शब्दाची रूपं आहे का, तर त्याचं उत्तर मग आपल्याला असं द्यावं लागेल की हो, ही एका शब्दाची वेगवेगळी रूपं आहे अर्थाच्या आणि रूपाच्या पातळीवर झालेली, पण मग त्याचा मूळ शब्द एकच आहे, तो कोणता, तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आणि मग मूळ शब्द जर एकच असेल तर बाकीचे जे त्याला जोडलेले शब्द म्हणू आपण, ते का आणि कशासाठी किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचं. नंतर दुसरा प्रश्न असा आहे
की हे सगळे शब्द जर एकच शब्दाची रूपं नसतील, वेगवेगळे असतील, तर मग नेमका त्यांच्यामध्ये संबंध काय, म्हणजे त्यांना जे जोडलं गेलेलं आहे ते कशासाठी. तर अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर आपल्याला शब्दाची स्वनानंतर शब्दाची पातळी लगेच लक्षात घेता येत नाही, कारण आपल्याला शब्दाच्या अगोदरची काही पातळी मग त्याच्यामध्ये बघायला मिळते. मग आपल्याला लक्षात येतं की अरे हे सगळे शब्द हे शब्द आहे, परंतु सारख्या अर्थाचे नाहीत, सारख्या अर्थाचे नाहीत, पण तरीही त्याच्यामध्ये एक मूळ शब्द किंवा असा एक समान शब्द आहे की तो सगळीकडे आहे, म्हणजेच तो मूळ शब्द आहे. मग मूळ शब्दाला नेमकं काय म्हणायचं आणि त्याच्यापासून बनलेल्या शब्दांना नेमकं काय म्हणायचं, किंवा असं का. मूळ शब्द जर एकच आहे तर मग त्याच्यापासून बनलेले शब्द कसे बनले आणि त्यांना मग नेमकं वेगळं काही म्हणायचं की नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याकडून मागितली जातात तेव्हा मग आपल्याला जर ही मधली संकल्पना किंवा मधला हा स्तर जर आपण लक्षात घेतला नाही तर आपल्याला नेमकेपणाने उत्तरं देता येणं शक्य होणार नाही. त्याच्यामध्ये आपण काही गोंधळून जाऊ किंवा आपल्याला आपली स्पष्टीकरणं ही नेमकी होणार नाही. परंतु मी अनेक वेळा आपल्याला हे सांगते की कुठलंही विज्ञान, मग ते भाषा विज्ञान असो नाही तर आणखीन कुठलंही विज्ञान हे काटेकोरपणे चालत असतं. तिथे संदिग्धता असून चालत नाही, तिथे मोघमपणा असून चालत नाही, तिथे नेमकी उत्तरं, नेमकं प्रमाण, अचूक प्रमाण असावं लागतं. भाषा विज्ञान हे सुद्धा विज्ञान असल्यामुळे, ते सुद्धा शास्त्र असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला अशी मोघम उत्तरं देऊन चालणार नाही. इथे सुद्धा आपल्याला काटेकोर उत्तर द्यावी लागतात. आणि मी काटेकोर उत्तर देता यायची असतील तर आपल्याला शब्दाच्या अगोदर रूप किंवा पद किंवा ज्याला आपण रूपिम किंवा पदिम विचार म्हणतो तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो. किंवा भाषा वैज्ञानिकांच्या हेच लक्षात आलं की स्वनांपासून शब्द बनत असले तरी शब्दांच्या अगोदर आणखीन एक रचना बनते, ती लक्षात घेतली पाहिजे किंवा तिचा विचार केला पाहिजे, तिचं स्पष्टीकरण झालं पाहिजे, तरच पुढे शब्द या रचनेकडे जाता येणं योग्य ठरेल. असं भाषा वैज्ञानिकांना वाटल्यानंतर संरचनावादी भाषा वैज्ञानिक त्यांनी मग ही संज्ञा निर्माण केली. कोणती? की ज्याला आपण म्हणजे पद किंवा रूप म्हणतो, त्याच्यापासूनच पदिम किंवा रूपिम या संकल्पना आपण मानतो आणि मग त्याचाच विचार म्हणजे रूपिम किंवा पदिम विचार. हा रूपिम किंवा पदिम विचार म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यासाठी थोडक्यात मी आता इथं एवढंच आजच्या तासाला सांगते आहे की शब्द हा जरा मोठा असतो किंवा व्यापक असतो. या शब्दाच्या पेक्षाही अजून छोटी रचना किंवा त्याच्या अगोदरची रचना म्हणजे रूप किंवा पद, यालाच रूपिका असं सुद्धा भाषाशास्त्रामध्ये म्हटलं जातं. मग रूपिका किंवा पद, मग रूपिका किंवा रूप किंवा पद म्हणजे नेमकं काय, तर आपल्या माहितीसाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी मी असं सांगेल, भाषा विज्ञानाच्या भाषेमध्ये बोलण्याऐवजी मी असं म्हणेन की ज्या रचनेची किंवा ज्या रूपाची अर्थदृष्ट्या परतफोड करता येणं शक्य नाही, किंवा ज्या रूपाचं किंवा ज्या रचनेचं अर्थदृष्ट्या परत विभाजन करता येणं शक्य नाही, आणि जर केलं तर आपल्याला जो अर्थबोध होतो, अर्थ कळतो, तो अर्थ कळणार नाही. अशा प्रकारचा लहानात लहान शब्द किंवा अशा प्रकारची लहानात लहान सार्थ रचना किंवा सार्थ रूप म्हणजे रूप किंवा पद किंवा रूपिका. म्हणजे उदाहरणार्थ इथे घोडा. आता घोडा हा जो शब्द आहे तर या शब्दाची आपण अर्थदृष्ट्या फोड जर करायला लागलो, विभाजन करायला लागलो, अर्थदृष्ट्या म्हणते मी, तर काय होईल, तर घोड अधिक आ असं आपल्याला दोन रूप मिळतील. घोड म्हणजे काय, तर आपल्याला एक म्हणजे विशिष्ट अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो. घोड किंवा म्हणजे घोडा हा प्राणी किंवा केवढा मोठा घोडा वाढला वगैरे असं आपण जे म्हणतो ते. तर अशा पद्धतीचं आपल्या नजरेसमोर काहीतरी येतं, म्हणजे काहीतरी अर्थ आपल्याला कळतो. आता याचं जर आपण विभाजन या पद्धतीने करायला लागलो, घो अधिक डा, तर आपल्याला काही अर्थ मिळतो का? नुसत्या घोचा काय अर्थ, नुसत्या डाचा काय अर्थ, नाही मिळत. म्हणजे ध्वनीच्या किंवा स्वनाच्या पातळीवरचं विभाजन झालं आणि स्वन हा म्हणजे अर्थहीन किंवा अर्थरहित असतो असं आपण पाहिलेलं आहे.
पण या स्वनांना एकत्र केल्यानंतर मात्र त्याला अर्थ प्राप्त होतो आणि म्हणून घोडा म्हणजे घो अधिक डा असं मिळून घोडा हा शब्द बनला आणि त्याचा आपल्याला काहीतरी अर्थ प्राप्त झालेला आहे. त्याच पद्धतीने घोड्याचे, घोड्यांसाठी, मग इथं सुद्धा घोड आणि यांचे असा म्हणजे आपण अर्थ आपल्याला मिळतो. नंतर घोड्यांसाठी याचा वेगळा अर्थ आपल्याला मिळतो कारण साठी जोडलेला आहे त्यामुळे घोड्यांचे पेक्षा साठीचा अर्थ वेगळा. नंतर घोडेस्वार, स्वार याचा अर्थ आणखीन हा जोडल्यामुळे आणखीन वेगळा झाला. घोडे मैदान, मैदान हा म्हणजे शब्द त्याला जोडल्यामुळे वेगळा अर्थ झाला. म्हणजे या प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे झाले कारण त्यांना जोडले गेलेले पुढचे आणखीन रूप. आणि म्हणून ज्यांच्यामुळे अर्थ बदलला त्यांचं एक रूप आपल्याला मानावं लागतं आणि जो मूळ होताच की ज्याचा सगळीकडे अर्थ सारखा आहे तर तो एक मूळ म्हणजे ती एक मूळ रचना किंवा तो एक मूळ म्हणजे तो रूप. तर अशा दोन प्रकारची रूपं आपल्याला मिळतात आणि या दोन्ही प्रकारची रूपं ही रूपिका किंवा पद असं आपण त्याला म्हणतो. आणि अशा दोन रूपिकांनी किंवा अशा दोन पदांनी मग शब्द बनू शकतो. म्हणजे शब्द हा एकाच रूपाचा किंवा एकाच पदाचा सुद्धा असू शकतो आणि दोन किंवा अधिक म्हणजे रूप किंवा पद एकत्र येऊन सुद्धा बनू शकतो. आणि म्हणून मी असं म्हटलं की शब्द ही रूप किंवा पद या नंतरची रचना आहे. त्याच्या अगोदर स्वन आणि शब्द या दोन्हींच्या मध्ये ही रूप किंवा पद ही रचना आपल्याला लक्षात घ्यावी लागते किंवा भाषा विज्ञानामध्ये काटेकोर विचार करताना ती घेणं आवश्यक ठरतं. मग अशा रूपांची किंवा पदांपासून पुढच्या ज्या रचना बनतात त्याला रूपिम किंवा पदिम म्हटलं जातं. जसं आपण पाहिलेलं आहे की स्वन हा दिसताना आपल्याला एक स्वन दिसतो पण उच्चार जर बघितले तर वेगवेगळे उच्चार होताना आपल्याला दिसतात. मग त्यावेळेस आपण उदाहरण घेतलेलं होतं बघा की म्हणजे क क हा एकच आहे पण जेव्हा आपण कान म्हणतो तेव्हा तिथे वेगळा उच्चार होतो. जेव्हा आपण त्याचा म्हणजे कलम असं म्हणतो तेव्हा तिथं वेगळा उच्चार होतो. जेव्हा आपण म्हणजे कांगारू असं म्हणतो तेव्हा वेगळा उच्चार होतो. म्हणजे एकच क पण त्याचे वेगवेगळ्या शब्दामध्ये जेव्हा वापर होतो किंवा भाषेमध्ये जेव्हा त्याचं उपयोजन होतं तेव्हा त्याचे उच्चार वेगवेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग सारखे उच्चार असणाऱ्या अशा स्वनांचा एक गट आपण करतो आणि मग त्याला ते समजण्यासाठी त्यांचं वेगळेपण लक्षात येण्यासाठी नुसतं स्वन न म्हणता आपण स्वनिम म्हणतो. त्याच पद्धतीने रूपांचं सुद्धा आहे किंवा पदांचं सुद्धा आहे. एखादं रूप म्हणजे काय तर आत्ताच आपण पाहिलं की ज्याचं अर्थदृष्ट्या परत विभाजन करता येणं शक्य नाही किंवा करता येत नाही असा अर्थदृष्ट्या लहानात लहान भाषेमधला घटक किंवा लहानात लहान असा शब्द की ज्याचं अर्थदृष्ट्या परत विभाजन किंवा तुकडे करता येणं शक्य नाही तर असं रूप किंवा अशी रचना म्हणजे रूप किंवा पद. मग या लहानात लहान रूपाचं मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा वापर होतो जेव्हा उपयोजन होतं तेव्हा त्याचे उच्चार किंवा त्याचं काही रूप बदलताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशा रूपांपासून किंवा अशा रूपांचे सुद्धा म्हणजे एक जे गट आपल्याला करावे लागतात त्याला मग रूपिम म्हणावं लागतं किंवा त्याला पदिम म्हणावं लागतं. तर अशा पद्धतीने रूपिम किंवा पदिम ही एक वेगळी संकल्पना असलेली आपल्याला दिसते आणि ही संकल्पना संरचनावाद्यांनी निर्माण केली. याचं कारण म्हणजे भाषा विज्ञानामधल्या सगळ्या स्तरांचं किंवा सगळ्या पातळ्यांचं व्यवस्थित काटेकोर पद्धतीने आणि जिथं कुठेही अस्पष्टता किंवा असंदिग्धता राहणार नाही या पद्धतीने कुणाच्या मनात शंका राहणार नाही या पद्धतीने स्पष्टीकरण व्हावं यासाठीची ती संकल्पना बनवली. अशा या संकल्पनेमध्ये म्हणजेच या रूपिम किंवा पदिम विचारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा केला जातो तर इथे मी दिलंय बघा की पद किंवा रूप ज्याला आपण म्हटलं ते म्हणजे नेमकं काय, त्याला कशाला म्हणायचं पद किंवा रूप, म्हणजेच पद किंवा रूप ही संकल्पना नेमकी काय आहे. या पद किंवा रूपापासून बनलेल्या पुढच्या पदिम किंवा रूपिम संकल्पना नेमक्या काय आहेत. या पदिम किंवा रूपिमांचं भाषेमध्ये जे उपयोजन केलं जातं त्याला रूपिकांतर म्हटलं जातं ते नेमकं काय आहे. या पदिम किंवा रूपिमांना निश्चित करणारी किंवा ठरवणारी अशी कोणती तत्व आहे. या पदिम किंवा रूपिमांना आपण वेगळं ठरवलं शब्दापेक्षा
मग ते नेमकं वेगळे पण काय आहे, म्हणजेच शब्द व पद किंवा रूपिका याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? या शब्द किंवा पद हे जे दोन घटक आपण ठरवले, या दोन घटकांचेही आणखीन कोणकोणते प्रकार आहेत? तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार हा या पद किंवा म्हणजे रूप विचारामध्ये केला जातो आणि तोच आपल्याला इथून पुढच्या काही भागांमध्ये करायचा आहे। या वेगवेगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या आहे आणि त्यांचे म्हणजे त्यांना ठरविणारी तत्व आणि त्यांचे हे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत। तर आजच्या तासाला फक्त तुम्हाला एवढं मला वाटतं लक्षात आलं असेल की स्वनाची पुढची रचना म्हणजे शब्द असं आपण समजत असलो जुन्या व्याकरणामध्ये, तरी खरं तर तसं नाही। तर स्वनाच्या नंतरची पुढची रचना म्हणजे भाषा विज्ञानामध्ये संरचनावाद्यांनी जी संकल्पना निर्माण केलेली आहे ती पद किंवा रूप ही रचना होय। या पद किंवा रूप या रचनेचा जो वेगवेगळ्या अंगाने विचार केला जातो तो म्हणजे रूपीम किंवा पदीम विचार। त्या रूपीम किंवा पदीम विचारामध्ये मग कशा कशाचा विचार केला पाहिजे किंवा कशा कशाचा विचार येतो, तर हे सर्व अशा पद्धतीने मला वाटतं आज तुमच्या हे लक्षात आलं असेल। आणि म्हणून हे सगळं पुढे समजून घेण्यासाठी तुम्ही हा एक पदीम किंवा रूपीम विचार हा एक वेगळा भाग आहे हे ध्यानी घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि आपणा सर्वांचा निरोप घेते। धन्यवाद।